शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 21 जानेवारीला सुप्रीम सुनावणी। शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा याचा फैसला होणार। राज्यातील 29 मनपातील महापौर पदाच्या आरक्षण सोडत लवकरच नगरविकास विभागानं अधिकृत पत्र जारी केलं। 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येणार। मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होणार, विरोधक संभ्रम पसरवत आहेत। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं स्पष्ट। जिथे महायुती म्हणून लढलो तिथे महापौर महायुतीचाच। एकनाथ शिंदेंच्या नव्या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। शिवसेनेच्या निर्णयात बदल, नगरसेवक कोकण भवनमध्ये आज ऐवजी उद्या जाणार। गटनेताही उद्याच जाहीर होण्याची शक्यता। शिंदेंना शह देण्यासाठी भाजप ठाकरेंच्या पाठीशी। ठाकरेगड भाजपमध्ये पडद्याआड चर्चा सुरू, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये कोणतीही चर्चा नाही। मुंबईच्या महापौर पदावरील चर्चेसंबंधी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राऊतांचा खुलासा। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याच्या सूचना। पुढील 8 ते 10 दिवसात महापौर निवड होण्याची शक्यता। यूएई अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद यांचं पंतप्रधान मोदींकडून स्वागत। व्यापार आणि ऊर्जा संबंधित कराराबाबत करणार चर्चा। मुंबई पालिकेमध्ये भाजपाचा महापौर झाल्यास मुंबई शोकसागरात बुडेल, संजय राऊतांचा टोला। अनिशा माजगावकर यांनी घेतली संदीप देशपांडे यांची भेट। अनिशा यांनी बनसेतून बंडखोरी करत लढली होती अपक्ष निवडणूक। प्रशांत जगताप यांनी घेतली हर्षवर्धन सपकाळ यांची भेट। नगरसेवक प्रशांत जगताप यांचं सपकाळांनी केलं अभिनंदन। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा सत्कार। दानवेंकडून राशीद मामूनसह विजयी नगरसेवकांचा सत्कार। ठाण्यामध्ये भाजपाला 2 वर्षांसाठी महापौर पद द्या, आमदार निरंजन डावखरे यांची मागणी। दिलेला शब्द न पाळल्यास विरोधी बाकावर बसण्याचाही इशारा। सिंधुदुर्गामध्ये परिषद पंचायत निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना एकत्र। महायुती जाहीर होताच नाराजी नाट्य सुरू। भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींसह ठाकरे गटाची आघाडी। परिषद आणि पंचायत निवडणुकीमध्ये पवार ठाकरे एकत्र। दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ आणि ठाकरे मशाल चिन्हावर लढणार। भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटलांच्या बंगल्यावर दगडफेक। भाजपा आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा दावा। भाजपा समर्थकांनी दगडफेक करत काचेच्या बॉटल्स फेकल्याचा आरोप। महायुतीचा महापौर होताच कुणाचे नगरसेवक नॉट रिचेबल होतात ते पाहत रहा। उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना टोला। 2 महिन्यांपासून पैसे न मिळाल्यानं लाडक्या बहिणी संतापल्या। हिंगोलीतील लाडक्या बहिणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या। संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण। जलील यांच्यासह एमआयएमच्या नगरसेवकांवरही उधळले पैसे। 33 नगरसेवक निवडून आल्यानिमित्त कार्यक्रमातील प्रकार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग। कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष। अमरावती पालिकेवर महिला राज। निवडून आलेल्या 45 महिला नगरसेवक। पुरुषांना 42 जागांवर मानावं लागलं समाधान। सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती भाजप स्वबळावर लढणार। भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणांची माहिती। बंडखोर कार्यकर्त्यांचे पक्षासमोर आव्हान। मुंबईमध्ये बिहार भवन उभारण्याचा निर्णय। भाजप जेडीयू सरकारकडून प्रकल्पाला मंजुरी। बिहार सरकारकडून सुमारे 340 कोटींची तरतूद। पुण्यामध्ये महिला चालकाचा प्रताप। कारच्या बोनेटवरून व्यक्तीला फरफडत नेलं। पुण्यातील संगमवाडी रस्त्यावरील घटना। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल दहशतवाद्यांमध्ये चकमक। 3 जवान जखमी। सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरलं।